नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर माने आणि वेलकम टू माय ब्लॉग। तर मित्रांनो, आज आहे संकष्ट चतुर्थी आणि थोड्याच दिवसापूर्वी गणपती बाप्पांचा उत्सव झालेला आहे। अनंत चतुर्दशीसुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर आता संकष्ट चतुर्थी आलेली आहे, संकष्टी आलेली आहे। मित्रांनो, त्याच्यासाठी मी आलो जयसिंगपूरला गणपती बाप्पांचं सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, तुम्हाला दिसून येईल पाठीमागं की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद आहे। सगळे भाविक भक्त बाहेरून दर्शन घेत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मी आज गणपतीची आणि गणपतीच्या मंदिराची सगळी लाईव्ह दृश्य तुम्ही तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतो। इथूनच आपण दर्शन घेऊया, कारण पहा, हे मंदिर सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे आणि आज बंद आहे। मित्रांनो, खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे। जयसिंगपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळच हे गणपती मंदिर आहे आणि हे पहा, आणि आतमध्ये 8 विनायकांचं दर्शनसुद्धा त्यांनी असे भोवती मंदिराच्या भोवतीने अरेंजमेंट केलेले आहे। खूप सुंदर प्रतिकृती आहे बघा, दिसेल तुम्हाला मित्रांनो। तुम्ही पाहताय की आज संकष्ट चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आलेले आहेत, पण मित्रांनो कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मंदिर बंद आहे। तुम्हाला दिसून येईल, असा हा मंदिराचा परिसर आहे। इथून आपल्याला आतमध्ये जावं लागतं। मित्रांनो, मी मंदिराच्या परिसरामध्ये आहे। आता मी बाहेरून फिरतोय, कारण आतमध्ये प्रवेश नसल्यामुळं मी तुम्हाला वेगळी परत दृश्य दाखवतो मंदिराची। आणि मी मंदिराच्या दुसऱ्या गेटला जातोय आणि तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला परत मंदिराची सगळी लाईव्ह दृश्य दाखवतो। मित्रांनो, तो समोर दिसतोय तो मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे। तिकडून सगळे भक्त लोक आत येतात आणि मी इकडे दुसऱ्या गेटला आलेलो आहे मित्रांनो। आणि पहा, मंदिर इथून तुम्हाला दिसत असेल बघा, किती सुंदर परिसर आहे। गणपती बाप्पांचं मंदिरसुद्धा सुंदर आहे आणि या ठिकाणी बघा, भक्तमंडळींना बसण्याची सोयसुद्धा केलेली आहे। खूप सुंदर, रात्री आला तर इथं लॅम्प वगैरे लावलेले असतात, इतकं सुंदर दिसतं। आणि मित्रांनो, आज खरंच आपलं बॅड लक आहे। आज संकष्ट चतुर्थी आहे, संकष्टी आहे, तरीसुद्धा आपण आतमध्ये दर्शनाला जाऊ शकत नाही, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे, त्याच्यामुळे आपण आत दर्शनासाठी जाऊ शकत नाही। पहा, मी इथूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी लाईव्ह दाखवतोय। पहा बघा, किती सुंदर मंदिर आहे, तुम्हाला दिसून येईल। हे इथून आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि मंदिराच्या भोवती अष्टविनायकांची प्रकृतीसुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीनं रेखाटली आहे आणि अष्टविनायकाचं सुद्धा दर्शन होतं। ज्यावेळी आपण नगर प्रदक्षिणा करतो, मंदिराच्या भोवतीनं ज्यावेळी प्रदक्षिणा घालतो, त्यावेळेला अष्टविनायकाचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं आणि मग मुख्य दरवाजातून आत गेल्यावर जो सिद्धिविनायक गणपती आहे त्याचंसुद्धा आपल्याला दर्शन मिळतं। मित्रांनो, मी मंदिराच्या बाहेर, तटबंदीच्या बाहेर उभा आहे। आतमध्ये कोणालाही जाऊ देत नाही दर्शनासाठी आणि आज मला खूप इच्छा होती की तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन द्यावं। मित्रांनो, हे पाठीमागं तुम्हाला गणेश मंदिर दिसतंय, खूप सुंदर मंदिर आहे। जयसिंगपुरामध्ये आल्यानंतर इथं जे मगदूमच्या कॉलेजच्या जवळच ते मंदिर आहे आणि आम्ही संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं संकष्टीला गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येतो, पण आज गणपती बाप्पांचं दर्शन मिळालं नाही, पण आपल्याला लांबून दर्शन आणि कळसाचं सुद्धा दर्शन मिळालेलं आहे। तर मित्रांनो, आज आपण इथं थांबूया। मी परत एकदा हा ब्लॉग नव्याने तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आणि त्यावेळेला मात्र संपूर्ण मंदिराची सगळी प्रतिकृती मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर अष्टविनायकाचं सुद्धा दर्शन मी यामध्ये करवणार आहे आणि त्याचबरोबर मी गणपती बाप्पांचं सुद्धा मी दर्शन तुम्हाला देणार। तर मित्रांनो, आज आपण इथं थांबूया। सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि परत भेटू पुढच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। तर आता मी परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।